नागपुराच्या वाडी परिसरात नळाद्वारे येणारे पाणी दूषित व दुर्गंधीयुक्त असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत। या गंभीर समस्याबाबत श्री संताजी अखिल तेली समाज संघटना वाडी शाखेच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। माहितीनुसार वेणा जलाशयातून वाडी व दत्तवाडी भागात पाणी पुरवठा केला जातो, मात्र अलीकडे या पाण्याला तीव्र दुर्गंधी येत असून ते वापरण्यास अयोग्य असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत। विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। संघटनेचे संस्थापक अनिल बजाईत यांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली असून अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे। नागपूर से संवाददाता ऋषभ बनकर की रिपोर्ट। चालू करा। नमस्कार। वाडी नगर परिषदेच्या माध्यमातून वाडी शहरामध्ये जे वेणा जलाशयातून जो पाण्याचा वाटप केले जाते नळाद्वारे, आमच्या संघटनेकडे श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेकडे वाडी नगरातील जनतेने नागरिकांनी वाडीमध्ये जो दूषित पाणी आणि दुर्गंधयुक्त पाणी जे येत आहे नळाद्वारे, त्यामुळे वाडी नगरामध्ये वाडी शहरामध्ये रोगराई जास्त, त्या रोगाचे प्रमाण वाढले। जे म्हातारे लोक आहे, जे छोटे छोटे मुलं आहे, यांना सुद्धा त्या पाण्यामुळे आजार होत आहे। आणि एवढं घाणेरडं पाणी येत आहे, त्या पाण्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे बिमारीचं जे लक्षण आहे ते त्या पाण्याच्या माध्यमातून जास्त प्रमाणात होत आहे। तर वाडी नगरातील नागरिकांनी ही भावना आमच्या संघटनेकडे ठेवली। आदरणीय आमच्या संघटनेचे जे वरिष्ठ सल्लागार आहे संजयजी जीवनकर, मोतीरामजी शहारे, आमचे जे उपाध्यक्ष आहे रोशनजी वैद्य, मनोज गुरे, उमेश साऊ, विजय शिदूरकर, आदरणीय संदीपजी साठवणे, या संघटनेच्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज आदरणीय वेणा प्रकल्पाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेब दत्तात्रय यांच्याकडे आम्ही निवेदन सादर केलं। आणि हे निवेदन आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आदरणीय नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवणार। तसेच वाडी नगर परिषदेचे नगराध्यक्ष आदरणीय नरेशजी चरडे यांना सुद्धा ही प्रतिकॉपी आम्ही देणार। आणि या विषयाला कुठेतरी गांभीर्याने घेऊन प्रशासनाने हा विषय सोडविण्याचा प्रयत्न करावा, कारण की यामुळे पाणी जे आहे, पाण्यामुळे जास्तीत जास्त बिमाऱ्या होण्याचे जास्त चान्सेस असतात। ह्या भरपूर दिवसाची समस्या आहे। आम्ही मागच्या हप्त्यातच येणार होतो, पण काही कारणास्तव आम्हाला आमच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही व्हर्बली सांगण्यात आलं होतं, पण अजूनपर्यंत ह्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही। म्हणून आम्ही निवेदनाच्या माध्यमातून वेणा जलाशय प्रकल्पाचे जे अधिकारी आहे त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला। मला अपेक्षा आहे वाडी शहरामध्ये ज्या नागरिकांच्या समस्या आहे त्या समस्याला कुठेतरी समाधान या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही जे कार्य करत आहोत त्याला यश प्राप्त होईल। आणि त्या नळाद्वारे जे दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे, पाणी घाणेरडं येत आहे, त्या कुठेतरी त्याचं मला थांबून आणि नागरिकांना न्याय द्याल एवढी मी अपेक्षा करतो। मी अनिल विठोबा बजाईत, संघटनेचा अध्यक्ष, आपणा सर्वांना धन्यवाद देतो। धन्यवाद।